ज्याचा आरमार त्याचा समुद्र, हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी चांगल्याच प्रकारे समजले होते. त्यामुळे स्वातंत्र्य सामर्थ्यवान आरमाराचे निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणले होते. समुद्राचे महत्त्व जाणून त्यांनी आरमाराची निर्मिती केली आणि समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली. त्यात काही जलदुर्ग शिवाजी महाराज यांनी बांधून घेतले तर काही जिंकून स्वराज्यात घेतले. त्यापैकीच स्वराज्याच्या आरमाराचे वैभव असलेला व सागरी लाटांशी झुंज देत उभा असलेला कोकण किनारपट्टीवरील जलदुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग हा किल्ला. मुंबई एअरपोर्टवरून 250 किलोमीटर अंतरावर हर्णे बंदर आहे. मुंबईवरून रेल्वेने खेडपर्यंत येऊन मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या खेड फाट्यावरून दापोळी आणि पुढे दापोळीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बस सेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण 10 ते 15 मिनिटं चालत हर्णे बंदरावर आपण पोहोचतो. बंदरातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेच्या काही बोटी आहेत. त्या बोटीने सुवर्णदुर्गला जाऊ शकतो. सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जायला बोट कुठून मिळते? हा रस्ता बंद आहे इकडनं. तर मित्रांनो, आम्ही आता हर्णे बंदरच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इकडे वर जायचा रस्ता आहे पण तिकडे काम चालू असल्यामुळे तिकडनं जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे आम्ही इकडे मागे गाडी पार्क करून इकडनं पुढे चालत जातो आहोत. तुम्ही पाहू शकता हा असा रस्ता आहे. म्हणजे हा रस्ता नाही आहे, वरचा रस्ता आहे, पण आम्ही आता इकडनं चाललेलो आहोत. तुम्ही इकडे समोर पाहू शकता तो हर्णे बंदर आहे. तिकडे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. त्याच्यातली एखाद कुठली बोट ती जाते तिकडे. इकडे कसं आहे, इकडेचे लोकल बोटी आहेत त्याच घेऊन जातात. कारण की बाकीचं मुरुड जंजिरा वगैरे कसं होतं तिकडे, जे तुम्ही माझ्या मुरुड जंजिरा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्या किल्ल्यावर बोटी लागलेल्या असतात, तसं इकडे नाही आहे. तर आता आपण ऑलमोस्ट हर्णे बंदरापर्यंत पोहोचलेलो आहोत. इकडे काही बोटी लागलेल्या दिसत आहेत. आता ह्यातलीच एक कुठली बोट आपल्याला घेऊन जाईल सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत आणि ह्याचे काही चार्जेस असतील. मी एवढं ऐकलं आहे की प्रति व्यक्ती 200 रुपये आहेत. आता तिकडे गेल्यावरच समजेल किती आहेत ते. ह्याच बोटीतून बसून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपण बोटीने तिकडे लवकरात लवकर पोहोचून सुवर्णदुर्ग किल्ला एक्सप्लोअर करूयात. तर मित्रांनो, आम्ही फायनली बंदरावर पोहोचलेलो आहोत. इकडे आम्ही वाट बघतो आहे, जी बोट आहे त्याची यायची, म्हणजे आम्ही लवकरात लवकर सुवर्णदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचू. हवा आहे, पाण्याची बॉटल घेतलेली आहे. माहिती नाही तिकडे मिळेल की नाही मिळेल, पण जसं आमचा लास्ट टाईमचा एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे आम्ही घेऊनच ठेवलेली आहे आता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही कशी तारेवरची कसरत करून ते दादा ती बोट इकडे आणतायत. हर्णे बंदरावरून बोटीतून कणकदुर्ग पाहत आपण समुद्राच्या उसळत्या लाटांमधून वाट काढत सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ पोहोचतो.
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. आता आम्ही उतरणार आहोत बोटीतून. बोटीतून खाली उतरायला थोडं कठीण जातं, पण जेमतेम थोडी मेहनत करून आपण खाली उतरू शकतो. तर मित्रांनो, फायनली आम्ही गडापर्यंत पोहोचलेलो आहोत. आमची बोट मागेच आहे. आम्हाला फक्त अर्धा तास दिलेला आहे. अर्धा तासात आम्हाला जो पण किल्ला आहे तो एक्सप्लोर करून रिटर्न इकडे यायचं आहे. चला तर मग. इकडे तुम्ही पाहू शकता की आम्ही आलेलो आहोत तिकडनं हर्णे बंदरावरून अशा इथपर्यंत, आणि तिकडे आमची बोट आहे. पुढे पूर्वेच्या दिशेने चालत आपण दगडी पायऱ्या चढून गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हे शिवकालीन गौमुखी पद्धतीचे प्रवेशद्वार आहे. या दाराच्या पायरीवर कासवाची कोरलेली प्रतिमा बघायला मिळते व उजव्या बाजूच्या तटबंदीवर एक कोरलेली वीर हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकऱ्यांच्या 2 देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून शेवाळ्याने हिरवे पडलेले पाणी असलेल्या विहिरी आणि पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष दिसतात. तर मित्रांनो, आपण महादरवाजाने इकडनं एंटर केलं. इकडे पाहिलं तर ही विहीर दिसते. ही विहीर तसं तर आजूबाजूनी पूर्ण समुद्र आहे आणि ही गोड्या पाण्याची विहीर आहे इकडे आतमध्ये. तुम्ही पाहू शकता ह्याची काय अवस्था झालेली आहे. तसा हा किल्ला सुवर्णदुर्ग म्हणजे सोन्याचा किल्ला असंही म्हटलं जातं. एका काळी हा एकदम सोन्यासारखा नटलेला असेल, पण आता तुम्ही ह्याची अवस्था पाहू शकता, एकदम पडीक झालेली आहे. जे बुरुज आहेत ते आहेत बऱ्यापैकी चांगले, पण आतमध्ये ज्या गोष्टी आहेत, जे स्ट्रक्चर आहेत ते एकदम ढासळलेले आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यांवर 3 किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते 3 दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड. शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला 16व्या शतकात आदिलशहाकडे होता. 1660च्या सुमारास शिवरायांनी मायनाक भंडारी यांना हा दुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली. महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी यांनी फौज घेऊन या किल्ल्यावर हल्ला केला. याच हल्ल्यात अनेक वीर लढले आणि हा सुवर्णदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल केला. हा किल्ला ताब्यात आल्यावर शिवरायांनी इथे आरमार ठेवले आणि ह्या गडाची फेर उभारणी करून बळकटीसाठी 10,000 होणांचा खर्च केला. इथे असलेला गौमुखी दरवाजा आणि भक्कम तटबंदी आजही आपल्याला या गोष्टीची साक्ष देतात. महाराजांच्या पश्चात 1688 मध्ये मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचे किल्लेदार अचलोजी मोहिते हे मोगलांना फितूर झाले. ही गोष्ट कान्होजी आंग्रे या 20 वर्षाच्या तरुणाला समजल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत हा गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्धीने वेढा उठवला. याच घटनेमुळे कान्होजी आंग्रे हे
ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार बनले. त्यांचा हा प्रवास सरखेल पदापर्यंत सुरू राहिला. पुढे इसवी सन 1696 मध्ये मराठ्यांचे नौदलाचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचा हा किल्ला तळ होता. ह्याच सुवर्णदुर्गाच्या बळावर आंग्रे यांनी सागरावर वर्चस्व गाजवला व अनेक शतकं आंग्र्यांच्या कित्येक पिढ्यांनी पराक्रम गाजवून समुद्राचे व किनाऱ्यांचे रक्षण केले. पुढे कान्होजी यांचे उत्तराधिकारी तुळोजी आंग्रे यांचा या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर सत्ता केंद्र बनला. या ठिकाणी संभाजी आंग्रे पेशव्यांकडून काही कारणास्पद मारले गेले. तुळोजी आंग्रे यांच्या मनात कायम ही सल राहिली व त्यांनी पेशव्यांशी वैर घेतला आणि नंतर पुढच्या दुर्दैवी इतिहासामध्ये पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळोजींचा पराभव केला. या सुवर्णदुर्गाने खूप साऱ्या राजवटी पाहिल्या आणि लढाया पाहिल्या. या लढाया आठवण करून देणारा हा सुवर्णदुर्ग किल्ला आज अशा पद्धतीने आपल्या समोर उभा आहे. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की कसं सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यांच्या जीवन प्रवासामध्ये इंग्रज, ब्रिटिश, पोर्तुगीज आणि मुघल यांना लढा दिला आणि आपल्या मराठा आरमाराचं वैभव वाढवलं. त्यांचा हा प्रवास पाहून मी खूप भारावून गेली. मी विचार केला की अलिबाग येथे असलेलं त्यांचं समाधी स्मारक आहे, त्याला भेट दिल्याशिवाय हा आपला व्हिडिओ काही पूर्ण होणार नाही. तर मित्रांनो, मी आता आलेली आहे अलिबाग येथे असलेलं सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्मारकामध्ये. तुम्ही इकडे पाहू शकता की कसं अलिबाग नगर परिषदेने या जागेचं खूप सुंदररीत्या जतन केलेलं आहे. इथे मित्रांनो, आपला जो इतिहास आहे तो खूप छान आहे आणि त्याला जपणंही खूप गरजेचं आहे. त्याचं जतन करणंही खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण पाहूयात सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या समाधी स्मारकाची जतन केलेली ही सुंदर वास्तू. तर अशाच गड किल्ले संदर्भात जाणून घेण्यासाठी आणि इतर पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे जे पुढचे व्हिडिओ आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला येतील. धन्यवाद.